सोलापूर शहरातील 26 चौकांमध्ये सिग्नल असून सध्या त्यातील 14 सिग्नल सुरू आहेत। सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत सुरू ठेवले जात आहेत। 12 ते 15 वर्षापूर्वीचे सिग्नल आपोआप बंद पडत असून त्यातील वेळ देखील अचानकच कमी अधिक होतो। त्यामुळे आपल्या बाजूचा ग्रीन सिग्नल लागल्याचे समजून पुढे जाणाऱ्या वाहनधारकांना अपघाताची भीती वाटू लागली आहे। सिग्नलवरच वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले आहे। सरस्वती चौकातील सिग्नल सकाळी 8:30 वाजताच आपोआप सुरू होतो। अनेक वाहन चालक सिग्नल सुरू झाली समजून थांबतात, पण त्या ठिकाणी कोणताही वाहतूक अंमलदार नसतो। डफरीन चौक, महावीर चौक, आसरा चौकातील सिग्नल सुरू आहेत, पण 70 ते 90 सेकंद थांबलेल्या वाहनधारकाला जाण्यासाठी त्या सिग्नलवर अपेक्षित असलेली हिरवी लाईट 15 ते 20 सेकंदातच लागते। त्याचवेळी दुसऱ्या रस्त्यावरील वाहने त्यांच्या मार्गाने ये-जा करत असतात। या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमनासाठी असलेले सोलापूर शहरातील जुनाट सिग्नलमुळेच आता अपघाताची भीती वाहनधारकांना वाटू लागली आहे। मुख्य एसटी स्टँडमधून सम्राट चौक, जुना कारंबा नाका येथून बस शहराबाहेर जात होत्या, पण सकाळ व सायंकाळच्या सत्रात